आम्हाला इन्फॉर्मेशन देणारा इसम अभिषेक कटारिया हा देखील गुन्ह्यात सहभागी आहे आणि त्याचा एक अजून मित्र आहे सुलभ ठाकूर, हा देखील गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। हे 3 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक हे गुन्ह्याच्या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर घटनास्थळाचा कायदेशीर पद्धतीनं फॉरेन्सिक व्हॅन बोलवून आणि बाकी सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करून पंचनामा करण्यात आला आणि त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। प्रथमदर्शनी झालेल्या तपासामध्ये एक मुलगी आहे जी लक्की मेंढवार जो आरोपी आहे त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याचप्रमाणे मयत जो आहे अमन ध्रुववंशी ह्याची ती लहान म्हणजे शाळेच्या वयापासूनची मैत्रीण आहे। तर लक्कीला अमन हा त्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा वाटत असावा आणि म्हणून त्यामुळेच त्याने हा अमनचा प्रथमदर्शनी खून केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत आहे।